चला तर ते पण खाणाऱ्याने अशी भाजी बनवूया आज, ज्याला आवडणार नाही ते पण खातीन. बोटं चाकू चाकू बघू शकता किती छान झालेली. आता मी मसाला करून घेतलेला एका ताटामध्ये. 2 कांदे, 1 टमाटर, लसणाच्या पाकळ्या आणि आपल्याला अद्रकचे तुकडे, कढीपत्त्याचे पानं, 2 हिरव्या मिरच्या आणि किसलेलं खोबरं आणि कोथिंबीरच्या काळ्या, कोथिंबीर, 2 बटाटे, हिरवा वाटाणा. आपल्याला फ्रेश वाटाणा आलेला आहे मार्केटमध्ये. चला तर मग आता आपण मसाला भाजीची करूया सुरुवात. आता आपण तवा तापलेला आहे का बघितलं तर आपल्याला कांदा चांगला गोल्डन कलर लालसर भाजून घ्यायचा आहे. थोडा मी तेलाचा वापर केलेला आहे, व्यवस्थित कांदा भाजला गेला पाहिजे म्हणून. आणि एकदम लालसर होऊ द्यायचा आहे आपल्याला कांदा व्यवस्थित, आपली भाजी छान व्हायसाठी. तर बघू शकता कांदा आपला व्यवस्थित भाजला गेलेला आहे. आता आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आता आपल्याला त्याच तव्यामध्ये खोबरं आणि 2 हिरव्या मिरच्या, मी थोडं तेल टाकलेलं आहे, चांगला डाग पडसलो 2 हिरव्या मिरच्या आपल्याला चांगल्या भाजून घ्यायच्या बघू शकता. आणि थोडं तेल टाकलेलं आहे मी. आता आपल्याला 1 वाटीभर खोबरं मी किसलेलं आहे, ते पण आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे मिरच्याने आणि खोबरं एका. तर बघू शकता मी काढलेलं आहे. आता त्याच तव्यामध्ये आपल्याला काही कोथिंबीरच्या काड्या आणि अद्रकचे तुकडे आणि लसूण चांगला भाजून घ्यायचा आहे बघू शकता. आणि कढीपत्त्याचे पानं घेतलेले आहे मी. कढीपत्त्याच्या पानानं छान भाजी होते म्हणून मी कढीपत्त्याचे पानं पण भाजून घेणार आहे व्यवस्थित. आता बघू शकता आपण आता सगळं भाजणं झालं की एका प्लेटमध्ये सगळं काढलेलं आहे मी मसाला. आणि आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आपल्याला. सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि वाटण करायचं आहे. आणि 1 टमाटरचा वापर केलेला आहे, कच्चंच. आपल्याला टमाटर भाजून नाही घ्यायचं, कच्चंच टाकायचं आहे. आणि बघू शकता आता मी टमाटर पण टाकणार आहे. तर आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे, जास्त पाणी नाही टाकायचं. मग छान वाटण झालं पाहिजे आपलं बघू शकता. वाटण झालेलं आहे. तर कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. तेल व्यवस्थित आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. तर मला तेल कमी वाटलं तर मी परत तेल टाकणार आहे. तेल टाकलं की आपल्याला त्याच्यामध्ये जे आपण वाटण केलेलं आहे मिक्सरच्या भांड्यात ते टाकून द्यायचं आहे, व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आणि 1 तेजपत्त्याचं पान टाकलेलं आहे, त्याचे 2 खंड करून. आता आपल्याला लाल तिखट, धनिया पावडर, थोडीशी हळद आणि मसाला, घरगुती मसाला टाकायचा आहे आणि किचन किंग मसाला टाकायचा आहे, व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. वाटाणा पण टाकायचं आहे आणि 5 मिनटं झाकण लावून ठेवायचं आहे. चांगलं तेल सुटसलं आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे बघू शकता. तेल सुटलेलं आहे आणि वाटाणा पण आपला चांगला भाजला जाईल. आणि आपल्याला जे आपण उकडून घेतलेले बटाटे ते पण टाकून घ्यायचे, चांगलं परतून घ्यायचं आहे व्यवस्थित बघू शकता या पद्धतीनं. आणि चांगलं परतणं झालं की आपल्याला त्याच्यामध्ये मी गरम पाणी टाकणार आहे. असं एकदम तेल सुटलं पाहिजे व्यवस्थित, तेव्हा गरम पाणी टाकायचं आहे आपल्याला. बघू शकता मी गरम पाणी टाकणार, मला थोडीशी पातळ पाहिजे होती तर मी अजून पाणी टाकलेलं आहे. असं आपल्याला बरोबर व्यवस्थित करून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीनं. आणि आपल्याला आता मीठ टाकायचं आहे, आपल्याला लागेल तेवढं. आता मी 2 चम्मच टाकलेलं आहे, छोटे चम्मच म्हणून 2 टाकलेले. तर मी टाकणं झालेलं आहे मीठ आपलं. आणि आता आपल्याला चांगलं मीठ व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे म्हणून मी थोडंसं परतून घेतलेलं आहे. तर 10-20 मिनटं आपल्याला चांगलं तेल सुटं तरी चांगलं आपल्याला भाजी करून घ्यायची बघू शकता किती छान तरी आलेली आहे. या पद्धतीनं आली पाहिजे तरी एकदम छान होते भाजी. आणि बघू शकता एकदम जे खाणारे ते पण खातीन. बोटं चाकू चाकू एकदा नक्की ट्राय करा. आणि थोडीशी आपल्याला कोथिंबीर टाकायची, व्यवस्थित कोथिंबीर टाकायची आहे बघू शकता. आणि एकदम छान झालेली भाजी. आता आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे, आपल्याला ताट करायचं आहे म्हणून बघू शकता व्यवस्थित. आता आपल्याला आणि मी काढून घेतलेली आहे बघू शकता.
आणि एकदम छान झालेली भाजी. एकदा नक्की ट्राय करा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन असताना चॅनलवर तर सबस्क्राईब करूनच जा आणि माझ्या पद्धतीनं नक्की ट्राय करा. बघू शकता आपली भाजी किती छान झालेली. बाय बाय. धन्यवाद.